महाराष्ट्रातील असा कुठलाही कानाकोपरा नाही की ज्या कानाकोपऱ्यामध्ये महिलावर होणारे अन्याय अत्याचार थांबले आहेत किंवा त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा बसला आहे किंवा त्या नराधमाला आतापर्यंत कुठली फाशीची सजा मिळालेली आहे। काल परवाचा प्रकार उदगीरमधला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एका पतीनेच पत्नीची हत्या केलेली आहे। बीडचा प्रकार सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। स्त्री कुठल्याही विभागामध्ये असेल, जॉब सर्व्हिसला, ती डॉक्टर असेल, वकील असेल, पोलीस कर्मचारी असेल, जर त्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल तर ती तिच्या नोकरीला कडे बघून त्या स्त्रीनं गप्प बसणे आणि त्याच्यानंतर त्या स्त्रीने पुढे चलून तिच्यावर अन्याय अत्याचार झाला आहे म्हणून आत्महत्या करणं हे कितपत योग्य आहे। ज्या व्यक्तीमुळे तुम्ही आत्महत्या करत आहात तो व्यक्ती मात्र सुरक्षित सेफ पाठीमागे राहणार आहे। जीव तुमचा जात आहे, तो नराधम काही तिथे तुम्ही आत्महत्या केल्यामुळे तो नराधम कधी सुधारणार नाही, तो दुसऱ्या शिकारीसाठी पुढचा पाऊल टाकणारच आहे। म्हणून महाराष्ट्रातील ज्या माझ्या समस्त माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांना माझी विनंती आहे, जर तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा सामना करा, संघर्ष करा, पण आत्महत्या कधीही करू नका। जर तुम्हाला आत्महत्या करायचीच आहे, तुमच्यावर ज्या व्यक्तीनं अन्याय केला आहे त्याला घेऊन मरा, पण तुम्ही जर मरत आहात त्याला पाठीमागे ठेवून मरत आहात, पण तो सुखी राहणार आहे, जीव मात्र तुमचा जाणार आहे। आपलं हे जीवन अनमोल आहे। जर तुमचा प्रकार तुमच्या हाताच्या बाहेर जर गेला असेल मग तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल किंवा सांसारिक दृष्ट्या प्रश्न असेल, जर तुमच्या हातामध्ये बसत नसेल तर तुम्ही कायद्याकडे जा, पोलिसांची मदत घ्या, पोलीस तक्रार करा आणि किंबहुना पोलीस सुद्धा जर तुमची मदत करत नसतील तर त्या नराधम भेडवेला तुम्ही स्वतःच धडा शिकवा। कारण मोदी साहेब असतील, फडणवीस असतील, शिंदे असतील, आतापर्यंत ज्या भी महिलांनी आत्महत्या केली आहे, जिच्यावरही बलात्कार झाला आहे, त्या नराधम भेडवेला ना तर हे सरकार फाशी दिला आहे, ना फाशीचा कलम आणि फाशीचा नियम हे लोक सरकार केंद्र अंमलात आणणार नाही। ते फक्त 15,000 दीड दमडीच्या टिकल्या माता भगिनींना माझ्या लाडक्या बहिणी म्हणून देण्याचं उदो करत आहेत। ते पण आडजीप खाय आणि पडजीप खाय अशी या लाडक्या बहिणींची परिस्थिती आहे। म्हणून सरकार कधीही या माता भगिनीवर होणारा अन्याय अत्याचार थांबवणार नाही आणि ह्या नालायक नराधम भेडेला फाशीचा कलम आणि नियम अंमलात आणणार नाही। म्हणून माता भगिनींना माझी विनंती आहे, जर तुमच्यावर अन्याय होतच असेल, कुठल्याही भगिनीने स्वतःचा जीव देऊ नका, आत्महत्या करू नका। जो व्यक्ती तुमच्यावर अन्याय करत आहे त्याला फाडा, त्याला पुरा, तुम्ही जाळून घेण्यापेक्षा त्याला जाळा। पुढे जे काही होईल ते आपण बघून घेऊ, पण कुठल्याही स्त्रीनं स्वतःचा जीव गमवू नये। जीवन हे खूप अनमोल आहे, ये जिंदगी मिलेगी ना दोबारा। म्हणून कुठल्याही स्त्रीनं आत्महत्या करून काही उपयोग होणार नाही। उलट तुम्ही जे पुढे स्त्रीवर अन्याय अत्याचार करत आहेत त्यांना चालना देत आहेत, त्यांची हिंमत वाढवत आहेत, तुम्ही आत्महत्या करून। आपण जर आत्महत्या केली तर तो व्यक्ती कधी सुधारणार नाही। म्हणून जर तुम्हाला जग सुधारायचंच असेल, जर स्त्रीवरचा अन्याय थांबवायचाच असेल तर कुठल्याही स्त्रीने आत्महत्या करू नये। त्या संघर्ष